आत्मवंदन सगळ्यांना. मी जयश्री सगळ्यांचं स्वागत करते. तर आपला आजचा जो तिसरा दिवस आहे त्याला सुरुवात करूया. तर तुम्ही कोणत्याही आसनमध्ये बसायचं असेल सुखासन आसनमध्ये त्यापूर्वी तुम्ही पाणी पिऊ शकतात. पाणी प्यायचं आहे आणि जवळ पाण्याची बॉटल किंवा ग्लास ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही कोणत्याही सुखासन आसनमध्ये बसायचं आहे. खुर्चीवर बसू शकतात. चेअरवरती सॉरी तुम्ही जमिनीवरती पण बसू शकता. तुम्हाला जिथं वाटेल तिथं. तर पायांचा क्रॉस करायचा आहे, हाताचा इंटरलॉक करायचा आहे आणि हळूच प्रेमाने आपले डोळे बंद करायचे आहेत. पूर्ण स्टेबल ठेवायचं आहे स्वतःला. हाताचा इंटरलॉक, डोळे बंद, चष्मा घातला असेल चष्मा काढून ठेवायचा. स्वतःला पूर्णपणे सिट डाऊन रिलॅक्स करूया. Try to connect with yourself. Just settle down yourself. आपण नमन करूया ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी, माहवता बाबाजी, आपले जे गुरु आहेत त्यांना आणि आपल्या पूर्ण आत्म्याला नमन करूया. तुमचं शरीर पूर्णपणे रिलॅक्स, काम, शिथिल, शांत झालेलं आहे. जे पण काही दिवसभरातली धावपळ झाली आहे, जे पण काय टेन्शन असेल, जे पण काही बॅगेज आपण कॅरी केलंय किंवा जे डोक्यातली ओव्हर थिंकिंग आहे, जो पूर्ण बॅगेज आहे आपण शोल्डर वरती कॅरी करतो त्याला थ्रो आउट करायचं आहे अँड स्वतःचे शोल्डर रिलॅक्स काम डाऊन करायचे आहे. स्वतःला स्वतःच्या शरीराला प्रार्थना करायची आहे की मी रेडी आहे, मी ध्यानाला बसलो आहे, मी रेडी आहे. लक्ष तुमच्या पायांच्या तळवाकडे न्यायचंय. पायांची बोटे, हिल्स, अँकल रिलॅक्स करायचे, पूर्ण रिलॅक्स. तुमचे काफ मसल्स, दोघं पायांचे गुडघे, नीज जस्ट रिलॅक्स. आपले दोघं थाईज रिलॅक्स, काम डाऊन. आपला पूर्ण सीट एरिया, our private parts just relax. तुमचा पाठीचा पूर्ण भाग, अप्पर बॅक, लोअर बॅक जस्ट रिलॅक्स. तुमचा पाठीचा पूर्ण कणा, your backbone relax, relax, relax. तुमचे स्टमक, पुरा abdomen area, chest relax, calm down, relax. Right shoulder, left shoulder, relax.
हाताची बोटे, उजव्या बोटांची नखं पूर्णपणे रिलॅक्स, स्टील, काम डाऊन. डाव्या हाताची पूर्ण बोटे, नखं पुन्हा रिलॅक्स. तुमची नेक जस्ट रिलॅक्स. तुमचा पूर्ण फेस, फेशियल मसल्स, तुमचे लिप्स, टीथ, टंग, तुमचे दोघं गाल रिलॅक्स, नोज, आईज, आयलॅशेस, आयलिड रिलॅक्स. तुमचे आयब्रोज, फोरहेड रिलॅक्स, रिलॅक्स. तुमचे दोघं कान रिलॅक्स करायचे. तुमचा पूर्ण हेड, स्कॅल्प, तुमचे हेअर रिलॅक्स. पायाच्या नखापर्यंत तर डोक्याच्या केसापर्यंत पूर्ण शरीर शिथिल आणि डोक्यापासून तर पायापर्यंत पूर्ण रिलॅक्स. शरीरावर कुठेही ताण नाहीये, कुठेही स्टिफनेस नाहीये. जाणवत असेल तर त्याकडे लक्ष देऊन एक लांब श्वास घ्यायचा आणि रिलीज करायचा. तुमचं शरीर पूर्णपणे शिथिल, रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स झालेलं आहे. यू आर फीलिंग व्हेरी काम, पीसफुल. एक लांब श्वास घ्यायचा हळूहळू. And just hold for a few seconds and release through your mouth slowly, gently. Try to be seated in a straight position. मन पूर्णपणे शांत, शिथिल, रिलॅक्स झालेलं आहे. डोक्यात कोणताही विचार नाहीये. आता लक्ष आपल्याला आपल्या श्वासाकडे न्यायचंय, आपल्या नॉस्ट्रल्स कडे, नाकपुडींकडे. श्वास आत गेला, श्वास बाहेर आला. सहजपणे श्वास घ्यायचा आहे आणि सहजपणे सोडायचा आहे. जोर जबरदस्ती करायची नाहीये, नाही होल्ड करायचं आहे. नॅचरली ब्रीथिंग करायचं आहे बस. आणि फक्त त्याच्याकडे लक्ष ठेवायचंय. श्वास कसा येत आहे आणि कसा जात आहे बाहेर. डोक्यात जर विचार येत असतील तर येऊ द्यायचंय, थांबवायचं नाहीये. विचार आले की लक्ष श्वासाकडे न्यायचंय. विचारांचं काम आहे येणं आणि जाणं. कोणत्याही प्रकारचे थॉट येत असतील तर येऊ देणे, जज नाही करायचं. नाही त्याच्यामध्ये गुंतायचंय. जर आपण गुंतलो तर आपण पास्ट मध्ये जातो, एकतर फ्युचर मध्ये जातो. So now this is the time for us. You just have to focus on our breath. Just calm down yourself. आजूबाजूचा
आपल्या श्वासाकडे. जसा वॉचमॅन सोसायटीमध्ये प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या माणसाकडे लक्ष ठेवतो, एकही माणूस त्याच्याकडनं सुटत नाही, तसं आपण आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे न्यायचे, की एकही श्वास आपला सुटायला नको. प्रत्येक श्वासाकडे आपलं लक्ष असायला हवं. हाताचा इंटरलॉक सोडायचा नाहीये, नाही डोळे ओपन करायचे. सहज श्वास घ्यायचा आहे. तुमच्यामध्ये तुमच्या आजूबाजूला पूर्ण शांतता आहे. Feeling very calm, gentle. विचार जर येत असतील तर लक्ष श्वासाकडे ठेवायचंय फक्त. श्वास तुमच्या आतमध्ये कसा येत आहे आणि कसा बाहेर पडत आहे याकडे लक्ष द्यायचं आहे. श्वासाचा स्पर्श तुम्हाला थंड जाणवतोय की उष्ण जाणवतोय? श्वास दोघं नाकपुड्यांनी चालू आहे का, की फक्त राईट और लेफ्ट मधून चालू आहे? जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपल्याला थंड जाणवतं आणि सोडताना आपल्याला उष्ण स्पर्श होत असतो. जज करायचं नाहीये, नाही त्याला अनालिसिस करायचंय. जसे आपण आहोत तसा स्वीकार करायचा आहे स्वतःचा. Focus on your breathe. Breathe in and breathe out. हळूहळू तुम्हाला जाणवत असेल तुमची श्वासाची गती कमी कमी होत जाते. जोर जबरदस्ती श्वास घ्यायचा नाहीये. नॅचरली छोटा, तुमचा श्वास छोटा आहे, छोटा असू दे. डीप जात असेल डीप होऊ देत.
फोर्सफुली घ्यायचा नाहीये. नॅचरली सहज श्वास. प्रत्येक श्वास तुम्हाला पॉझिटिव्हिटी, कामनेस, हॅपीनेस तुमच्या आतमध्ये प्रोव्हाइड करत आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग प्रत्येक श्वासाद्वारे तुमच्या आतमध्ये जात आहे. आणि जे पण काही तुमच्यातली नकारात्मकता असेल, जे पण काही ब्लॉकेज असतील, ते श्वासा बाहेर जेव्हा तुमचा श्वास जात आहे, बाहेर पडत आहे, त्याद्वारे बाहेर पडत आहे असं फील करायचं आहे. जसं जसं तुम्ही श्वास घेत आहात तसं तसं तुमच्यामध्ये स्थिरता येत आहे. कुठलंही इमॅजिनेशन करायचं नाहीये, नाही कशाचं चित्र उभं करायचंय, नाही मनामध्ये मंत्र चांटिंग करायचं आहे. आपल्याला फक्त एकच काम करायचंय, लक्ष श्वासाकडे ठेवायचं आहे. फील की कॉस्मिक एनर्जी, युनिव्हर्सल एनर्जी तुमच्या सहस्रार चक्रामधून प्रवेश करत आहे. डोक्याच्या भागातून प्रवेश करत आहे एक प्युअर एनर्जी, ब्लेसिंग्स. आणि ते पूर्ण तुमच्या बॉडीच्या सेल्स मध्ये पोहोचत आहे. प्रत्येक बॉडीचा सेल हा हेल्दी होत आहे, हॅपी होत आहे, रिजनरेट होत आहे. Just be with your breathe. शरीराच्या कोणत्याही भागामध्ये जर हेवीनेस जाणवत असेल किंवा स्टिफनेस आला असेल तर लक्ष त्याकडे केंद्रित करून तिथं ताण हलका करून घ्यायचा आहे, रिलॅक्स करायचा आहे. Just be with your breathe. चेहऱ्यावर एकदम स्मित हास्य, कुठेही प्रेशर नको, तणाव नको. पूर्ण शरीर, चेहऱ्यावरचे मसल रिलॅक्स रिलॅक्स सोडायचे. जो डोक्यात विचार येत असेल तर एक लांब श्वास घ्यायचा and release through your mouth. डेली प्रॅक्टिस करण्याने आपण ती उच्च अवस्था प्राप्त करू शकतो, निर्विचार स्थितीची.
तसंच असते. तू त्याला घाबरायची गरज नसते. सो बी विथ युअर ब्रीथ. कुठं इचिंग होत असेल, तर तुम्हाला इकडे तिकडे खाज पण सुटत असेल, तर होऊ देणे. फक्त लक्ष आपल्या श्वासाकडे ठेवायचंय. तर डोळे ओपन नाही करायचे आणि हाताचा इंटरलॉक नाही सोडायचा. नॅचरल श्वास घ्यायचा आहे. कमिट युअर सेल्फ की वॉट एव्हर विल हॅपन, जे पण काही होईल, डेली यू विल डू द मेडिटेशन फॉर युअर सेल्फ टू ट्रान्सफॉर्म युअर लाईफ. माय डिअर फ्रेंड्स, माय डिअर मास्टर्स, विल प्रे ग्रॅटिट्यूड. या पूर्ण विश्वाला आपण भरभरून थँक्यू बोलूया की आपल्याला इतकं छान ब्लेस करण्यासाठी, इतकी सुंदर लाईफ देण्यासाठी परमात्माचा धन्यवाद करूया मनापासून. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. इतकी छान आपल्याला फॅमिली मिळाली आहे. आई वडील, भाऊ बहीण, मित्र मैत्रिणी, नातेवाईक, जे आपल्याला मदत करतात, शिकवतात. सो विल प्रे ग्रॅटिट्यूड टू देम. थँक्यू. ज्या घरात आपण राहतोय त्या घराला धन्यवाद देऊयात. घरातल्या प्रत्येक वस्तूला धन्यवाद देऊया की जेणेकरून आपली लाईफ एकदम सुखर, लक्झरियस झालेली आहे. जे 2 टाइमचं जेवण आपल्याला मिळतंय, आपल्या जेवणाला धन्यवाद देऊयात. शेतकऱ्याला धन्यवाद देऊयात. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच.
साठी जे कम्युनिटी हेल्पर्स आपल्याला मदत करतात त्यांना मनापासून धन्यवाद देऊया की त्यांच्यामुळे आपण सुरक्षित घरात राहू शकतोय, इझिली आपण कुठेही जाऊ शकतोय. सो विल पे ग्रॅटिट्यूड टू देम. या नेचरला, या पृथ्वी मातेला, वसुंधरा मातेला धन्यवाद देऊयात. धरती मातेला धन्यवाद देऊयात की आपला सगळ्यांचा भार धरती माता सांभाळते विदाउट एनी कंप्लेंट. निसर्गातल्या प्रत्येक वस्तूला, झाड, फूल, फल, रोपटे, प्रत्येकाला धन्यवाद देऊया. या विश्वातील प्रत्येक पशु प्राण्याला धन्यवाद देऊयात की आपले लाईफ सायकल त्यांच्यामुळे सुरळीत चालू आहे. आपल्याकडे किती वस्तू आहेत ग्रेटफुल करण्यासाठी. तुमच्या शरीराला धन्यवाद देऊया. स्वतःच्या शरीराला धन्यवाद द्यायचे. प्रत्येक बॉडी ऑर्गन्सला थँक्यू बोलायचे की ते आपलं इतकं मदत करत असतं. दिवस रात्र आपल्यासाठी झटत असतं. सो स्वतःच्या बॉडीला, स्वतःला खूप धन्यवाद द्यायचा आहे. या ग्रुप कॉन्शियसला धन्यवाद द्यायचे. आपल्याकडे जो मोबाईल आहे, जी कनेक्टिव्हिटी आपल्या जवळ आहे, आपण आता जॉईन करू शकलो आहोत, त्या कनेक्टिव्हिटीला मनापासून धन्यवाद द्या. ग्रॅटिट्यूडच्या भावामध्ये 2 मिनिट्स. आपल्या स्माईलला एक थँक्यू बोलायचंय. आपल्याकडे स्माइल करण्याचे भरपूर रिझन्स आहेत. आपल्या लाईफच्या प्रत्येक सिच्युएशनला थँक्यू बोलायचे, कारण की प्रत्येक सिच्युएशन काही ना काही आपल्याला शिकवत असते. हा जो टाइम आपण स्वतःसाठी घेतला आहे, या टाइमिंगला धन्यवाद देऊयात. हळूहळू स्वतःच्या शरीरामध्ये प्रवेश करायचा आहे, फील करून घ्यायचा आहे, स्कॅन करून घ्यायचं स्वतःच्या बॉडीला एकदा. हातापायांची हालचाल करायची थोडीफार. हाताचा इंटरलॉक सोडायचा आहे. हळूच दोघं हात आपल्या डोळ्यांवरती ठेवायचा आहे. डोळे ओपन नाही करायचे, फक्त दाबायचे नाहीयेत. फील दॅट एनर्जी फॉर फ्यू सेकंड. आतमध्ये डोळ्यांची उघडझाप करायची. 5 4 3 2 1 0. विथ अ बिग स्माइल जस्ट ओपन युअर आईज अँड परमात्माला या ध्यानासाठी खूप खूप धन्यवाद देऊया. थँक्यू 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 सो मच फॉर जॉईनिंग हिअर. थँक्यू मास्टर्स. थँक्यू. लॉट्स लव्ह यू. थँक्यू.